नमस्कार, माझे नाव श्रिया अनिरुद्ध भिडे। मी मुंबई शहरातील दादर विभागात राहत असून इयत्ता 8वीत शिकत आहे। संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध श्लोक उच्चारण तथा अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेतला आहे। मी तृतीय गटाची स्पर्धक आहे। संस्कृत भाषेत विविध विषयांवर वेगवेगळी सुभाषिते आहेत। सुभाषित म्हणजे चांगले बोलणे। या सर्व सुभाषितांमधून अगदी कमी शब्दात योग्य प्रबोधन केलेले असते। ही सर्व सुभाषिते सहजपणे चालीत म्हणता येतात व म्हणूनच पाठही होतात। आज मी विद्या म्हणजेच ज्ञान या विषयावरील 2 सुभाषिते म्हणणार आहे व त्यांचा अर्थही सांगणार आहे। पहिले सुभाषित। विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं। विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः। विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं। विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः। विद्येचे महत्त्व सांगताना सुभाषितकार म्हणतात की विद्येमुळे माणसाचे रूप म्हणजेच व्यक्तिमत्व अधिकच खुलते। विद्या हे प्रत्येकामध्ये लपलेले गुप्त धनच आहे। विद्या प्राप्त केल्यामुळेच सर्व प्रकारचे सुख उपभोगू शकतो। विद्येमुळे मिळणारे यश सुखदायक असते। विद्या ही सर्व गुरूंमध्ये उच्चतम आहे। परदेशात गेल्यावर विद्येच्याच मदतीने तेथील निवास सुखाचा होतो। खरोखरच विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे। सर्व राजांमध्ये विद्याच पूजनीय ठरते, धन नाही। जो माणूस विद्या मिळवत नाही त्याचे जीवन पशुप्रमाणेच असते। याच विषयावरील द्वितीय सुभाषित मी म्हणते, जे विद्येची उपयुक्तता व महती विशद करते। न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी। व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्या धनं सर्वधनः प्रधानम्। विद्या हे असे धन आहे जे चोराला चोरता येत नाही, राजांना हिरावून घेता येत नाही। विद्येची भावंडांमध्ये कधीच विभागणी होत नाही। विद्यारूपी धनाचे कधी ओझे होत नाही। इतर सर्व प्रकारचे धन खर्च केल्यावर संपते किंवा कमी होते, पण विद्यारूपी धन दुसऱ्या कोणालाही दिले असताना नेहमीच द्विगुणित होते। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही म्हण सर्वश्रुतच आहे। माणसाच्या योग्यतेची पारख त्याच्या जवळील विद्येमुळेच होते, संपत्तीमुळे होत नाही। विद्यावंत माणूस सर्वत्र आदरणीय ठरतो, म्हणून सर्व प्रकारच्या धनांमध्ये विद्याच श्रेष्ठ आहे। धन्यवाद।